अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी तुम्हाला बोलले होते की अभिषेकचा व्हिडिओ मी पुढच्या ब्लॉगमध्ये सेंड टाकेल म्हणून. असा हा अभिषेकचा दत्त महाराजांचा अभिषेकचा व्हिडिओ आहे. थोडा लेट येतोय माझ्याकडनं, त्याबद्दल सर्वांना सॉरी बोलते. पण छान अभिषेक सुरू झाला सकाळी. जवळ-जवळ मी 4:30 वाजता, म्हणजे 4 वाजता आम्ही दोघंही उठलो होतो, मी आणि मिस्टर. 4 वाजता नंतर आम्ही अंघोळ वगैरे करून मंदिरात आला, म्हणजे साफ वगैरे करून घेतलं. मी रांगोळी वगैरे काढून घेतली. त्यानंतर ब्राह्मण तात्या आले, ते आले 7 वाजता आले. म्हणजे 7 वाजल्यानंतर ते 8:30 8:30-9 वाजेपर्यंत अभिषेक चालू होता. म्हणजे जवळ-जवळ 2 तास अभिषेक चालू होता. पण त्यांना यायला थोडा लेटच झाला, कारण अभिषेक हा 7ला संपला म्हणजे कसं, जे कामाला जाणारे लोक असतात ते लवकर मंदिरात दर्शन घेऊन जातात ना. मग अभिषेक चालू होता, लोक येत होते नाही का, मग त्यांना थांबवलं गेलं. म्हणजे काही काही लोक हार देऊन जात होते. मी तिथंच होते, कारण अभिषेक चालू होता. काय काय हातात द्यायला लागतं, त्याच्यामुळे मला काही तिथनं हलता येत नाही. कारण तुम्हाला तर माहिती आहे, मी असे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, पुजारी असल्यामुळे आपल्याला काहीच हलता येत नाही. त्यानंतर कलशाची वगैरे पूजा झाली, गणपती बाप्पाचा अभिषेक झाला, संकल्प सोडून झाला. मग ते सगळं छान असे व्यवस्थित बोलत होते ना ते काका. त्यांचा आवाज एवढा सुंदर आहे ना. पण यावेळेस काय मला संक्षिप्त गुरुचरित्र वाचता नाही आलं. गेल्या वर्षी वाचलं होतं, तुम्हाला बोलले ना, ते रवी निमशे दादा आहेत, ते आले होते आमच्याकडे पुण्यावरनं. त्यांनी गुरुचरित्र केलं होतं, पण यावेळेस काही मला करता नाही आलं, म्हणून मी छोटीशीच महाराजांची सकाळी सेवा केली. त्याच्यानंतर मग ते पाणीने अभिषेक घालताना खाली ती लाईन आहे महाराज नाही का, अभिषेक घालतानाची. ते पाण्याची जी लाईन आहे ती लॉक झाली, त्याच्यामुळे ते पाणी ना, महाराजांना जे अभिषेक घातलेलं पाणी ते मला हाताने काढायला लागत होतं. मग व्हिडिओ काही मला मध्ये घेता नाही आला. मग मी स्टँड लावून जेवढे मला काढता आली व्हिडिओ अभिषेकची तेवढी मी शेअर करते तुमच्यासोबत. त्या काकांचा आवाज मी तुम्हाला ऐकवते. कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर तर मी नक्कीच देईल सर्वांना. बघा तुम्ही, त्यांचा आवाज किती सुंदर आहे, छान बोलतात ते. तिन्ही गोष्टींवरती घालत राहा. अपरसुरेपापिमावाद्यर्थं सर्वयामि सर्वेश्ची ओम वसे नमरे नमो प्रत्यक्षं नमसि केवलं गदासुमे केवलं महदासुमे सर्वं कार्यं ब्रह्मासु साक्षात्मासे तवतं वश्मी सत्यं वश्मी वात्वं मामो भक्तारमो शुद्धारमो दातारमो दहतारमो अंचरक्षं प्रसादादवसादुष्मान्ताद सर्वमापयि पायि स्वन्तादरुमाप्या सत्यमय प्रमाणमय सुब्रह्मय तुझानंदवी प्रत्यक्ष ब्रह्मासुज्ञायो विज्ञानयो सर्वोकिलं तत्त्वज्ञाय सर्वोकिलं तेनिश्चय सर्वज्ञ प्रतिदित्वा भूग्रावो नलोयो महाद्वार वाक्रानि त्वमुदयाता मध्यदयाता कालदयाता मुरासोचनो श्रीर्या पुरातोयोजयन्तु तत्तमनि सर्वग्रहनिर्मासुमासुमाय पुरुषाय वनानि तदान्तरमनुस्वारुदेनु सुतारुदया आस्मादे अक्षरं सर्व्यां निर्विघ्नसदं दत्ताते नामताते दत्तावरते प्रभूषणं करिष्ये सर्वेषु अवायामि स्थापयामि नमस्ते निर्विघ्नसदं अवारते दत्ताते विनास्मा प्रभूषणं करिष्ये देवभ्यो नमः अवायामि स्थापयामि नमस्ते रास्मै शान्ति करदेवं विलेपनाते चंद्रं सर्व्यामि चंद्रं गुहा तेजमाय रत्नते कालभूत दुर्वाक्षरा सातवदेगा महागणपती देवभ्यो नमः आता जास्वंद नाही. समर्पयामि पुन्हा सगळं साहित्य गणपतीच्या पायावर सोडून द्या. गणपती देवाभ्यो नमः कालभुवा पुष्पं समर्पयामि आवाहनार्थे सुभागुरं समर्पयामि सर्वेषु पूर्ण गणपती देवाभ्यो नमः आवाहनार्थे धूपं समर्पयामि दीपं दर्शयामि. उचलतात पाणी घ्या, या कुंड्यावरती पूर्ण पाणी सोडून द्या. ओम भाराय स्वाहा सर्वाने स्नानगारं प्रमुखां श्रीशारदाभ्यां विशालप्रमुखवासेताय तिरुवाद्रवदेवाय
त्यानंतर महाराजांचे जुने वस्त्र वगैरे काढून घेतले. मग असा पहिलाच जलाभिषेक करून घेतला. त्यानंतर पंचामृत मी बनवून आणलं होतं घरनं. पंचामृताचा एक व्हिडिओ आपला नाही का, पंचामृताचा अभिषेक घालून घेतला. खूप सुंदर प्रकारे ते काका अभिषेक बोलतात. म्हणजे एकूण एक गोष्ट व्यवस्थित आणि एवढं सुंदर प्रकारे ते अभिषेक घेतात ना, खूप छान. म्हणजे माझं जेव्हा 16 सोमवारचे व्रत मी केले ना, तेव्हा पण माझा महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक होता. 16 सोमवार म्हटल्यावरती अभिषेक येतोच. म्हणजे ती पण पूजा 16 सोमवारची पूजा पण त्यांनी एवढी व्यवस्थित माझ्याकडनं करून घेतली ना. आणि तेव्हा तर मी मग तुम्हालाही माहितीच आहे माझ्या चिमण्या, मी तेव्हा प्रेग्नंट होते. 16 सोमवारची माझी पूजा झाली तेव्हा. कारण मी काहीतरी माझे महादेवांनीच मला तो प्रसाद दिला होता असं म्हटलंच तरी चालेल. कारण माझा एक सोमवार झाला, दुसऱ्या सोमवारी मी लगेच प्रेग्नंट होते. मग त्यावेळेस पण त्या काकांनी मला सपोर्ट केला. त्यांनी सांगितलं, "ताई, ही पूजा आपल्याला अर्धांगी सोडता येत नाही, असं तसं नाही का." मग त्यांनी मला सांगितलं, "तुमची फक्त ओटी भरता येत नाही, तुम्ही अभिषेक घालू शकता." कारण तेव्हा मला 3रा महिना चालू झाला होता ना. जेव्हा माझे 16 सोमवारचे व्रत पूर्ण झाले तेव्हा. मग अशा प्रकारे त्यांनी ती पण पूजा खूप छान प्रकारे केली आणि आमच्याकडे तेच काका येतात पूजेसाठी. त्यांनी दत्त महाराजांचा अभिषेक खूप सुंदर केला. त्यानंतर ते जे पाणी घालत होते ना वरनं, म्हणजे माझे मिस्टर म्हणजे देवाच्या मूर्तीवरती अभिषेक घालत होते. तर खालची ती लाईन आहे ना पाण्याची, जी औदुंबराच्या झाडाखाली जाते, ती ना लॉक झाली. त्याच्यामुळे ते पाणी ना औदुंबराच्या झाडाखाली जात नाही व्यवस्थित. मग मी ते अभिषेक घालत होते ना, ते पाणी जे साचत होतं ते खाली पूर्ण मंदिर ओलं होण्यापेक्षा मी वरच्या वरच ते कपड्याने जमा करून भांड्यात काढत होते. म्हणजे मग ते भांडं भरलं की मी जे भांडं आणलं होतं ते भरलं की मी ते औदुंबरच्या झाडाला जाऊन टाकत होतो. अशा प्रकारे म्हणजे जास्त चिकचिक चिकचिक नको व्हायला म्हणून. त्यानंतर महाराजांनी जानवे जोड घालायला सांगितलं दत्त महाराजांना. मग त्यांनी अशा प्रकारे जानवा जोड घालून घेतला. जानवा घालून झाल्यानंतर मग महाराजांना चंदन लावून घेतलं, म्हणजे अबीरला अष्टगंध लावून घेतला. त्यानंतर महाराजांना भस्म लागतो आपल्या. मग अशा प्रकारे त्यांनी भस्मही सुंदर प्रकारे भस्मही लावून घेतला. आणि एक खूप असा आनंद होतो, की नाही का, कुठेतरी आपण पुजारी असलं तर खूप मोठा आनंद भेटतो. खूप मोठं सुख वाटतं, की आपल्या महाराजांचं म्हणजे कधी आपल्याला हा क्षण अनुभवता येणार होता. कोण आपल्याला दत्त महाराजांचा अभिषेक करायला देणार होतं. म्हणजे आपल्या दत्त महाराजांचा अभिषेक आपल्या हातानं होणं, हा आनंद खूप मोठा आहे. आणि सेवा घडणं आपल्याकडनं खूप मोठी गोष्ट आहे, नाही का. त्यानंतर त्यांनी असं भस्म वगैरे महाराजांना लावून घेतल्यानंतर त्यांनी अष्टगंध लावून घेतला. मग मी वस्त्र म्हणजे ऑनलाईन मी पीस मागवलेला वस्त्रासाठी. ते यावर्षी म्हटले व्हाईट कलरचं वस्त्र शिवावं महाराजांना. मग व्हाईट कलरचा पीस मी मागवला होता. त्यानंतर ताईंनी त्याचा धोतर बनवत होत्या, पण ते त्यांना गर्दी असल्यामुळे मग त्यांनी धोतर ते बनवता नाही आलं त्यांना पटकन अर्जंटमध्ये. त्यांनी छान म्हणजे जसं दरवर्षी आम्ही फ्रॉक टाइप शिवतो तसंच शिवलं महाराजांना वस्त्र. म्हणजे आमचे बाबा तसेच घालायचे ना म्हणून. मग छान असं व्हाईट कलरचं वस्त्र शिवलं. तेही त्यांनी महाराजांना घालून घेतलं. आणि ती रुद्राक्षाची माळ आहे ती कधीच महाराजांच्या गळ्यात आम्ही नव्हती. म्हणजे ती आम्हाला रविदादांनीच घालायला सांगितली होती. ती पण माळ अशी सुंदर आहे. ती पण अशा प्रकारे अभिषेक झाला. पंचामृताने झाला, जलाभिषेक झाला. खूप सुंदर प्रकारे. आणि महाराजांचं खूप असं हास्य आहे ना, एवढं क्यूट म्हणजे एवढं छान वाटत होतं ना. पूर्ण मंदिर आणि पूर्ण आमचं मनोरमा नगर असं गलबवून उठला होता नुसतं, नाही का. जे ते वेगळंच असतं ते, नाही का. तो क्षण म्हणजे आमच्या लोकांसाठी तो क्षण वेगळाच. मग अशा प्रकारे ते वस्त्र महाराजांना परिधान करून घेतलं. त्यानंतर ती जी माळ होती रुद्राक्षाची ती महाराजांना परिधान करून घेतली. अशा प्रकारे खूप सुंदर प्रकारे अभिषेक झाला. आणि वस्त्र घालताना वेगळा मंत्र असतो, माळ घालताना वेगळा मंत्र असतो, हार घालताना वेगळा मंत्र असतो. हे सगळे वेगवेगळे मंत्र असतात आणि ते काकांना वेगवेगळे मंत्र बोलतात. म्हणजे आणि पूर्ण म्हणजे वेगळेच मंत्र. परत एक नंतर संकल्प झाला. छान असा सुंदर प्रकारे अभिषेक झाला. मग आपला भगवान विष्णूंची तुळस अर्पण केली महाराजांना. खूप सुंदर प्रकारे. त्यानंतर म्हणजे परत एकदा महाराजांना नैवेद्य दाखवून घेतला. लाडू आणले होते प्रसादासाठी. त्यानंतर बुंदी होती प्रसादासाठी, कारण तर लोकं होती मग त्यांनाही द्यायला लागत होती ना. मग सगळा असा प्रसाद वगैरे झाला. अशा प्रकारे आरती झाली. मग गेलो भंडाऱ्याच्या तयारीला. खाली सगळे जमले होते. मग तिथं फ्लावर वगैरे, मिरच्या वगैरे कोण-कोण काय-काय साफ करत होतं.
आणि सगळ्या बायकांना लेडीजला उपवास असल्यामुळं सगळ्यांना बटाट्याची भाजी बनवली होती आणि त्यांना उपवास नाही त्यांना हे बनवलं होतं काय त्याला वडापाव बनवले होते. अशा प्रकारे छान प्रकारे भाज्यांची साफ चालू होती. सगळ्या बायका खूप खुश होत्या कारण सगळ्या एकत्रच येतात ह्या आणि एकच मनोरमा नगरमध्ये सण होतो की दत्त जयंती. सगळ्या बायका एकत्र येतात. कारण कोणाची लग्न असतात ते त्याचं कधी सिटीत लग्न होऊन जातं तेही समजत नाही. एक दत्त जयंती असा उत्सव आहे की ते सगळे एकत्र येतात. त्यानंतर त्या काकू बटाट्याची भाजी करून देत होत्या. माझे मिस्टर पास करत होते. अशा छान प्रकारे सगळं ओव्हरऑल छान झालं कार्यक्रम. त्यानंतर दत्त महाराज प्रदक्षिणा घालून गेले मंडपात. म्हणजे एक छान सुंदर असं अनुभव आहे का, ज्याला अनुभव होतो त्यालाच कळतो. छान अशा प्रकारे फुलपाखरू मंडपात आलं. सुंदर अशी प्रदक्षिणा घातली फुलपाखराने आणि मी कोथिंबीर चिरत होते वडापावसाठी. असे समोर पटकन आलं. मी व्हिडिओ माझ्या हातात नव्हता त्या मुलीकडे. तिला म्हणले घे क्लिप, पण तिला ती घेताच आली नाही. छान प्रकारे असं फुलपाखराने दर्शन म्हणजे महाराजही दर्शन घेऊन गेले मंडपातनं. सुंदर अशी संध्याकाळची गडबड होती सगळ्यांची पाहणे. संध्याकाळी खूप टाइम झाला होता सगळं करायला. त्यानंतर संध्याकाळी म्हणजे नाही का खूपच उशीर झाला होता. 4 ते 5 दरम्यानचा हा व्हिडिओ असेल. हां आणि सगळ्या बायका अशा कुठं बसल्या होत्या. कोण कढीपत्ता, कोण कोथिंबीर, कोण मिरच्या, कोण काय साफ करत होतं. त्यानंतर अशा 8 वाजले होते. सगळ्या पुऱ्या लाटत होत्या. पुऱ्यांची गडबड. पुऱ्या तशा सगळ्यांनी 6 वाजल्यापासूनच लाटायला घेतल्या होत्या. पण लाटत तोपर्यंत वाजले होते 6:30, 8:30 असं टायमिंग. तसं 8, 8:30, 9 वाजले होते. मग मी पाणी आलं होतं म्हणून मी घरी गेले पाणी भरण्यासाठी. त्यानंतर सगळ्या अशा पुऱ्या वगैरे लाटून झाल्या. ओव्हरऑल मग जेवणाचा कार्यक्रम टेबल वगैरे टाकले. छान पुऱ्या लाटल्या आणि नंतर मग सगळेच आले होते. मुख्यमंत्री आले होते. सगळेच म्हणजे नेते आले होते दर्शनासाठी. मुख्यमंत्री आले होते 1:30 वाजता रात्री. त्या लोकांचा टायमिंग येण्याचा तोच असतो अशा प्रकारे. त्यानंतर असं झालं. व्हिडिओ आवडले सगळ्यांना. नंतर पंगती पडल्या. कसं वाटतं व्हिडिओ हे नक्कीच सांगा कमेंटमध्ये. हा दत्त जयंतीचा मनोरमा नगर ठाणे येथील व्हिडिओ आहे. त्यानंतर मी दाखवते कसे लोकं जेवतात. कारण सगळे वाढतात आणि मग तिथं टेबल टाकलेत. मग तिथे जाऊन सगळेजण जेवतात. अशा प्रकारे सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.